श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तुम्ही तांदळाच्या डब्यात अशी एक वस्तू ठेवा, त्यामुळे तुम्हाला पैसा कधीच कमी पडणार नाही। काही वेळा आपण खूप मेहनत करतो, नोकरी असो किंवा व्यवसाय असो, आपण अगदी मन लावून करतो, व्यवसाय चिकाटीने करतो, तरीही आपल्याला आपल्या नोकरीत व्यवसायात यश येत नाही। नोकरीत बढती मिळत नाही तर व्यवसाय नीट चालत नाही। अशा वेळी आपल्याला पैशाची कमतरता भासू लागते। घरी पैशाची कमतरता असेल तर अशांतता वाटते, घरातल्या लोकांची चिडचिड वाढते, घरातील शांतता नाहीशी होते। या समस्येवर मात करण्यासाठी स्वामी म्हणतात, आपण हा एक घरगुती उपाय नक्कीच करून पहा। हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश येईल, नोकरीत बढती होईल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला धनाची प्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती नक्कीच होईल। यामुळे तुमच्या घरात सुख शांती नांदेल, घरातील सर्व लोक आनंदाने राहतील, भांडण तंटा मिटतील। चला तर मग आपण याचबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आपल्या सर्वांच्याच घरात तांदळाचा एक डबा तर असतोच। याच तांदळाच्या डब्यामध्ये एक वस्तू ठेवा। 7 दिवसांमध्येच तुम्हाला याचा नक्कीच चमत्कार दिसून येईल आणि धनप्राप्तीची प्रचिती देखील येईल। तुम्हाला अचानक धनलाभ देखील होईल, चारही बाजूंनी पैशांचा पाऊस पडेल। मग उपाय केल्यावर तुम्ही बघाल की तुमच्या घरात धन येईलच, पण धनसंपत्तीबरोबर सुख समाधान सुद्धा येईल। ज्यांच्याकडे धन पैसा ऐश्वर्य पटकन येतं, त्या ठिकाणी तिथून सुख शांती पटकन निघून जाते। एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात, वादविवाद वाढतात, पण हा उपाय केला की तुमच्या धनासोबतच सुख शांती व समाधान कशी काय येईल याबद्दलच आज आपण उपाय पाहणार आहोत। हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करावा लागेल। दररोज जरी हा उपाय केला तरी देखील चालेल। हा उपाय कोणीही करू शकतो। शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घरात ज्या डब्यामध्ये तांदूळ ठेवता त्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला खडी साखर ठेवायची आहे। प्लॅस्टिकच्या पिशवीत खडी साखर ठेवून ती पिशवी देखील तुम्ही त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता, किंवा एखादी चांदीची वाटी असेल तर त्यात देखील तुम्ही खडी साखर तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता। खडी साखर ही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह असतो, त्यामुळेच तुमच्या घरात वैभवाची वर्षा होते। तसेच तांदळाचा संबंध हा चंद्र ग्रहाशी जोडलेला आहे, ज्यांचा प्रभाव मनुष्याच्या शरीरावर व मनावर पडत असतो, मनाला शांत करत असतो। यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते। ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्या क्षेत्रात तुमचं मन लागेल। अनेक वेळा असं होतं की आपलं मन व्यापार धंद्यात नोकरीत लागत नाही, जिथून पैसा येणार आहे तिथेच तुमचं मन लागत नाही। अशा वेळी शुक्रवारच्या दिवशी थोडीशी खडी साखर जर तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये ठेवली तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल। घरात पैसा येईल, तुमचं मन देखील कामामध्ये, परत तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नक्कीच मिळेल। पैसा घरात आल्याने तुम्हाला खूप सुख आनंद आणि तुमच्या घरामध्ये समाधान देखील येईल। तुमच्या घरातील भांडणं कमी होतील, घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल। शुक्रवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला खडी साखर अर्पण करा आणि त्या झाडाला 11 प्रदक्षिणा घातल्या तर याचे फायदे खूप मोठे आहेत। तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य सर्व काही येईल। तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटासा आणि सहज शक्य होईल असा हा उपाय जाणून घेतलेला आहे।
तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.